जय श्रीराम. पावसाच्या सरीत रायगडची अविस्मरणीय सफर. दिनांक 10 ऑगस्ट 2026. रायगड म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो स्वराज्याचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि सह्याद्रीच्या कुशीत दिमाखाने उभा असलेला किल्ले रायगड. अशा पवित्र भूमीला भेट देण्याचा योग आला आणि आमचा 5 जणांचा प्रवास सुरू झाला. सकाळी 8 वाजता खारघरहून वॅगनर गाडीने आम्ही रायगडच्या दिशेने प्रस्थान केले. सोबत होते 5 जण. मनात उत्साह आणि डोळ्यांसमोर रायगडची स्वप्ने. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना वाटेत पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. गणरायाचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली. पुढे एका शंकर मंदिराजवळ थांबून सोबत आणलेली चपाती भाकरीचा साधा पण मनसोक्त आस्वाद घेतला. त्या पावसाळी वातावरणात मंदिराच्या परिसरात बसून केलेले ते जेवणही एखाद्या पंचतारांकित भोजनापेक्षा कमी वाटत नव्हते. पुढे प्रवास सुरू झाला आणि पावसाने चांगलाच जोर धरला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट हिरवीगार झाडी, नागमोडी वळणे, धुक्याने भरलेले वातावरण आणि सतत कोसळणारा पाऊस. गाडीच्या काचेतून दिसणारे सह्याद्रीचे ते रूप मनाला अक्षरशः भुरळ घालत होते. काही वेळातच आम्ही पाचाडला पोहोचलो. तेथे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्या पवित्र भूमीवर उभे राहिल्यावर मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. स्वराज्य घडविणाऱ्या त्या महान मातेला मनोमन नमन केले आणि पुढे रायगडाच्या दिशेने कूच केली. दुपारी साधारण 2 वाजता रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो. तेथे राहण्याची आधीच एक खोली बुक केली होती. सर्वजण फ्रेश झालो आणि लगेच रायगडावर जाण्याचा तयारी सुरू केली. दुपारी 2:30 वाजता रोपवेने रायगडाकडे प्रस्थान केले. रोपवेची 5 तिकिटे घेतली आणि क्षणार्धात आम्ही आकाशात झेपावलो. रोपवे जसजसा वर जाऊ लागला तसतसा खाली दिसणारा सह्याद्री आणि रायगडाचा परिसर अधिकच भव्य दिसू लागला. चारही बाजूंना ढग, धुके आणि हिरवाई. त्या क्षणी अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीकडे जात आहोत ही भावना मनात येताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अवघ्या काही मिनिटात रोपवेने आम्हाला रायगडच्या माथ्यावर पोहोचवले. मात्र वेळ कमी होता. संध्याकाळी 5 वाजता रोपवे बंद होणार असल्यामुळे आमच्याकडे रायगड पाहण्यासाठी जेमतेम 2.5 तासांचा वेळ होता. गडावर पोहोचताच आम्ही रायगड दर्शनाला सुरुवात केली. सर्वप्रथम राणीवसा पाहिला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल आणि गुप्त चर्चेसाठी वापरले जाणारे भुयारी ठिकाण पाहिले. प्रत्येक दगडामध्ये इतिहास जिवंत असल्याचा भास होत होता. त्यानंतर आम्ही राजदरबारात पोहोचलो. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. महाराजांसमोर उभे राहिल्यावर मनात एकच विचार आला. ज्या भूमीवर स्वराज्याचा कारभार चालला त्याच भूमीवर आज आपण उभे आहोत. राजदरबारात काही छायाचित्रे घेतली आणि पुढे नगरखान्यातून मार्गक्रमण केले. पुढे होलीच्या मालावर पोहोचलो. तेथे महाराजांचे दर्शन घेतले. गडावर त्यावेळी प्रत्येक सुटला होता. सर्वत्र दाट धुके होते. क्षणक्षणाला बदलणारे वातावरण आणि ढगांमध्ये हरवलेला रायगड पाहतात मन अक्षरशः भारावून गेले. त्यानंतर देवीचे दर्शन घेतले आणि रायगडाची ऐतिहासिक बाजारपेठ पाहत आम्ही टकमक टोकाकडे निघालो. टकमक टोकावर पोहोचताच सह्याद्रीचे रौद्र आणि सुंदर रूप एकाच वेळी अनुभवायला मिळाले. प्रचंड वेगाने वाहणारा गार वारा, सर्वत्र पसरलेले धुके आणि खाली दिसणारी खोल दरी अंगावर शहारे आणणारा तो अनुभव होता. टकमक टोकावर काही क्षण थांबल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी निघालो. मार्गात जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेतले आणि त्यानंतर महाराजांच्या समाधीसमोर उभे राहिलो. त्या क्षणी मात्र मनातील सगळे शब्द थांबले. ज्या महाराजांची स्वराज्याचे स्वप्न पाहिले ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्य वेचले, हजारो मावल्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या युगपुरुषाच्या समाधीसमोर उभे राहणे हा आमच्यासाठी आयुष्यातील अत्यंत भावनिक क्षण होता. मनापासून नतमस्तक होत महाराजांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
घड्याळात संध्याकाळचे 5 वाजत आले होते. रोपवे बंद होण्याची वेळ जवळ आली होती. त्यामुळे आम्ही परतीच्या दिशेने निघालो. रोपवेच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा मात्र प्रचंड गर्दी झाली होती. गडावर आलेले असंख्य शिवप्रेमी एकाच वेळी खाली जाण्यासाठी जमा झाले होते. त्यामुळे आम्हाला जवळपास 1 तास प्रतीक्षा करावी लागली. शेवटी रोपवेने खाली उतरलो आणि साधारण 6 वाजता रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो. दिवसभराचा प्रवास, पावसात भिजलेले सह्याद्री, रायगडावरील धुके, महाराजांचे दर्शन आणि समाधीसमोर अनुभवलेले भावनिक अवस्था, या सगळ्यामुळे शरीर थकले होते, पण मन मात्र विलक्षण आनंदी आणि समाधानी होते. खाली बुक केलेल्या खोलीत परतलो. सर्वांनी जेवण केले. दिवसभराच्या आठवणींना उजाला दिला आणि आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हा प्रवास केवळ एक पर्यटन प्रवास नव्हता. हा इतिहासाला स्पर्श करण्याचा प्रवास होता. हा स्वराज्याच्या आठवणी जागवणारा प्रवास होता. हा सह्याद्रीच्या कुशीत मन हरवून जाण्याचा प्रवास होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याचा प्रवास होता. पावसाच्या सरीत, धुक्यात हरवलेले रायगड, नागमोडी, सह्याद्रीचे रस्ते, रोपवेचा रोमांच आणि महाराजांच्या समाधीसमोरचा तो अविस्मरणीय क्षण, हे सगळे आयुष्यभर मनात कोरलेले राहील. रायगडावर जाणे म्हणजे फक्त एक किल्ला पाहणे नाही. रायगडावर जाणे म्हणजे इतिहास अनुभवणे. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.